ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. चला आज एका अशा कायद्याबद्दल बोलूया जो सरकारी कामकाजात पारदर्शकता आणतो आणि प्रत्येक नागरिकाच्या हातात एक मोठी ताकद देतो. या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आपण आज माहिती अधिकार अधिनियम 2005च्या प्रकरण 2 वर लक्ष केंद्रित करणार आहोत. खरं तर हे प्रकरण या कायद्याचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण नागरिकांचे हक्क काय आहेत आणि सरकारची कर्तव्य काय आहेत हे सगळं इथेच स्पष्ट होतं. अनेकदा असं वाटतं की सरकारी माहिती मिळवणं खूप किचकट काम आहे, हो ना? पण हा कायदा नेमका यासाठीच आहे. तो हा सगळा प्रवास सोपा आणि सरळ कसा करतो हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया कलम 3, जे या कायद्याचा पाया आहे. याच कलमामुळे प्रत्येक नागरिकाला एक मूलभूत अधिकार मिळतो. हे बघा, कायद्यातलं हे एकच वाक्य किती महत्वाचं आहे. ते अगदी स्पष्टपणे सांगतं की माहिती मिळवणं हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे. यात कोणतीही शंका नाही. आता नागरिकांच्या हक्कांबद्दल तर बोललो, पण सरकारची काही कर्तव्य पण आहेत नाही का? म्हणजे आपण माहिती विचारायच्या आधीच त्यांनी काही गोष्टी करणं अपेक्षित आहे. कलम 4 नेमकं हेच सांगतं. म्हणजे बघा, पारदर्शकता म्हणजे फक्त कोणी अर्ज केला की उत्तर द्यायचं असं नाहीये, तर ही सरकारी संस्थांची एक जबाबदारी आहे की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. उदाहरणादाखल कुठल्याही सरकारी संस्थेची रचना कशी आहे, तिथल्या अधिकाऱ्यांचे अधिकार काय आहेत, निर्णय कसे घेतले जातात किंवा नवीन धोरणं कोणती येत आहेत, ही सगळी माहिती अर्ज न करताच सगळ्यांना सहज उपलब्ध असायला हवी. ओके, तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे माहिती मिळवण्यासाठी प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा. ही प्रक्रिया कलम 5 आणि 6 मध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. कायद्याने ही व्यवस्था केली आहे की प्रत्येक सरकारी कार्यालयात एक जनमाहिती अधिकारी म्हणजेच PIO असेल. या अधिकाऱ्याचं कामच आहे नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी मदत करणं. बघा, ही प्रक्रिया किती सोपी ठेवली आहे. अर्ज लिहा, तो योग्य अधिकाऱ्याकडे सादर करा आणि त्यासाठीचं जे काही शुल्क असेल ते भरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही माहिती कशासाठी हवी आहे असं विचारण्याचा अधिकार कोणालाही नाही. आपल्याला कारण सांगण्याची अजिबात गरज नाही. ठीक आहे, अर्ज तर दाखल केला, पण पुढे काय? माहिती कधी मिळणार? या प्रक्रियेला किती वेळ लागेल? यासाठी कलम 7 मध्ये अगदी स्पष्ट वेळेच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत. सर्वसाधारण परिस्थितीत अर्ज मिळाल्यापासून बरोबर 30 दिवसांच्या आत माहिती द्यावीच लागते किंवा अर्ज का नाकारला याचं कारण द्यावं लागतं. पण जर माहिती एखाद्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न असेल, म्हणजे जीवन किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल, तर ही मुदत 30 दिवसांवरून थेट 48 तासांवर येते. फक्त 2 दिवसात उत्तर देणं बंधनकारक आहे. आणि समजा अर्ज चुकून दुसऱ्या विभागात दिला गेला, तर तो योग्य विभागाकडे पाठवण्यासाठी 5 दिवसांची मुदत आहे. म्हणजे आपला वेळ वाया जात नाही. आणि यातला एक खूप महत्त्वाचा मुद्दा, जर दिलेल्या वेळेत काहीच उत्तर आलं नाही तर अर्ज नाकारला गेला आहे असं कायदा मानतो. याचा फायदा असा की आपण थेट पुढच्या टप्प्यात म्हणजे अपील करण्यासाठी मोकळे होतो. आता माहितीचा अधिकार खूप मोठा आहे, पण तो अमर्याद नाही. काही गोष्टींची माहिती देता येत नाही, तर कलम 8, 9 आणि 10 मध्ये नेमकं हेच सांगितलंय की कोणती माहिती देण्यावर बंधनं आहेत. देशाची सुरक्षा, अखंडता किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण करणारी माहिती, अशा गोष्टी उघड करता येत नाहीत. अगदी बरोबर आहे, कारण पारदर्शकता आणि राष्ट्रीय हित यांच्यात संतुलन साधणं खूप गरजेचं आहे. इतकंच नाही, तर समजा एखाद्या माहितीमुळे दुसऱ्याच्या कॉपीराईटचं उल्लंघन होत असेल, तर ती माहिती देण्यासही नकार दिला जाऊ शकतो. पण इथे खूप चांगली तरतूद आहे. तिला म्हणतात पृथकरणीयता. म्हणजे काय, तर समजा एका डॉक्युमेंटमधला काही भाग गोपनीय आहे, तर फक्त तो भाग वगळून उरलेली माहिती आपल्याला मिळू शकते. संपूर्ण अर्ज फेटाळला जात नाही. तर माहिती अधिकार कायद्याच्या प्रकरण 2 मधला हा प्रवास आपल्याला दाखवून देतो की नागरिकांच्या हातात किती मोठी शक्ती आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की सरकारला अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवण्यासाठी या अधिकाराचा वापर कसा करता येईल.